अटेम्प्ट तुम्ही दिलेले आहेत, पण त्याच्यातून तुम्ही काय शिकलात, त्याच्यात तुमचे विकनेस काय आहेत, तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, याचा अभ्यास जर तुम्ही नाही केला, तर तुम्हाला पुढेही तेच रिझल्ट मिळतील. म्हणजे शिव खेरांचं खूप चांगलं वाक्य आहे, की जर तुम्ही आत्तापर्यंत जे करत आले आहात तेच यापुढे केलं, तर तुम्हाला तेच फळ मिळत राहील, जे आत्तापर्यंत मिळत आलेलं आहे. आपण मेहनत करायला जेवढं लाजू, तेवढं यश आपल्यापर्यंत यायला लाजतं. हा सरळ सरळ हिशोब आहे. त्यामुळे 6 ते 8 तास अभ्यास मला काही मान्य नाही. तुम्ही जर तुमच्या ब्रेनला तशा पद्धतीने तयार केलं, तशा पद्धतीची डिसिप्लिन लावली, तर तुम्हाला अगदी पहिल्या रीडिंगमध्ये तुम्ही जे वाचाल ते डायरेक्ट ब्रेनमध्ये जाईल तुमच्या. अजूनही जर ओके. तुम्ही ह्या टेक्निक्स वापरल्या आणि ह्या टेक्निक जर तुम्ही नीट सातत्याने प्रॅक्टिस करत राहिलात, तर हे 62 चे 72 आणि 74 होण्याला वेळ लागणार नाही. ओके. सो हाय अजित. हॅलो बघा. सर. हॅलो, हॅलो. तुम्हाला मी एक फॉर्म पाठवला होता तुमच्या परफॉर्मन्स हो. अनालिसिसबद्दल. ओके. तर त्या हो. फॉर्मवर आपण बोलणार आहोत पहिले. त्याचा आम्ही स्टडी केला सगळ्यांनी. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला पहिले वन बाय वन सांगतो. तुमचा मी फॉर्म ओपन केलेला आहे माझ्यासमोर. हो. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला सांगा की तुम्ही फुल टाइम प्रिपरेशन करताय का तुम्ही जॉब वगैरे करताय कुठे? फुल टाइम प्रिपरेशन सर. बरं, मग तुम्ही तुमच्या त्या फॉर्ममध्ये एक गोष्टीचा उल्लेख केलाय की तुम्ही तुमचं जे अभ्यासाचं टायमिंग आहे त्याच्यामध्ये हो. तुम्ही सांगितलंय की 6 to 8 आवर्स तुम्ही अभ्यास करता फक्त. तर हे हो म्हणजे तुम्हाला हे तुम्हाला वाढवावं लागेल कुठेतरी. तुम्हाला आता जर ओके. परीक्षा जवळ आली असेल, कंबाईन ओके. 2024 जर तुम्ही तयारी करणार असाल, तर तुम्हाला ओके. तुमचा अभ्यासाचं टायमिंग वाढवावं लागेल. 6 ते ओके. 8 अभ्यास करून चालणार नाही. कारण की ओके. आपले ऑलरेडी बरेच अटेम्प्ट झालेले आहेत. प्रत्येक वेळेला हो. आपण कट ऑफच्या जवळ येऊन आपलं सिलेक्शन राहून जातं. मग त्यामुळे बरोबर आहे. आता 3 ते 4 महिने तुमच्याकडे आहेत. त्याचं योग्य प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि एकेका मिनिटाचा सदुपयोग करून तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामुळे आहे ओके. तेवढा वेळ तुम्ही अभ्यासाला देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मग 6 ते 8 जर तास तुम्ही देणार असाल, तर मी तर तुम्हाला म्हणेन की 10 ते 12 तास किमान तुम्ही अभ्यासाला दिला पाहिजे. आता तुम्ही सांगा की ओके. तुमच्या याच्यामध्ये काय अडचणी आहेत? अडचण म्हणजे आता अभ्यास तर झालेला आहे सर. बरं. पण जसे जसं पेपर जवळ होते हां. गोंधळ होते ना की काय करू काय नाही. म्हणजे डायरेक्ट रिझल्टचं टेन्शन येतं, होईल का नाही. बरं. अभ्यास प्रॉपर वेनी चाललाय. मग ठीक डायरेक्ट आहे. टेन्शन येतं का आता काय करायचं. अभ्यासाचं टेन्शन येणं, सिलेक्शनचं टेन्शन येणं हा विषय वेगळा. हा आपण बाजूला ठेवूयात. त्याच्याशी कसं डील करायचं मी तुम्हाला सांगतो. परंतु पहिला विषय तुम्हाला मान्य आहे का, की तुम्ही अभ्यासाचं टायमिंग वाढवलं पाहिजे? 8 ते 10 किंवा 10 ते 12 तास तुम्ही दिले पाहिजे. हे तुम्हाला मान्य हो सर. करावं लागेल. हे मान्य. तुम्हाला हां, मान्य. एक्नॉलेज तुम्हाला करावं लागेल. कारण की मग कसं आहे, फक्त तुमचा अभ्यास होतो आहे. तो फक्त तुमचे अटेम्प्ट्स होत आहेत. पण त्याच्यातून जे यश संपादन झालं पाहिजे ते होत नाहीये. आपण खूप चांगलं मी आज कुठेतरी मी वाचलं, की आपण मेहनत करायला जेवढं लाजू, तेवढं यश आपल्यापर्यंत यायला लाजतं. हा सरळ सरळ हिशोब आहे. त्यामुळे 6 ते 8 तास अभ्यास मला काही मान्य नाही. आता तुम्हाला पहिलं जे टास्क मी देणार आहे, ते म्हणजे तुमचं दिवसभराचं जे वेळापत्रक आहे. तुम्ही सकाळी किती ओके. वाजता उठता, तेव्हापासून तर रात्री किती वाजता झोपता आणि तुमचं अभ्यासाचं शेड्यूल काय असतं, हे मला तुम्ही एका कागदावर लिहून पाठवा किंवा ओके. WhatsApp करा मला. WhatsAppला टाईप करून पाठवा किंवा फोटो पाठवा, कसंही पाठवा. पण दिवसभराचं चालेल. टाइम टेबल मला पाठवा. ते मी चेक करीन तुम्हाला तशा पद्धतीने तुम्हाला इनपुट्स देईल. तर डेली शेड्यूल चालेल. तुमचं जर नसेल तर ते बनवा आणि जे जर असेल तर त्याचा मला तुम्ही फोटो पाठवा. 6 ते 8 तास निश्चितच तुम्हाला हा टायमिंग वाढवायचा आहे. दुसरी गोष्ट, ओके. तुम्ही तुमचं फॉर्ममध्ये उत्तर दिलेलं आहे की तुमच्या झोपायच्या वेळा आणि उठायच्या वेळा ह्या काही फिक्स नाही आहेत. तर इथून पुढे हा जो पिरियड आहे तो खूप क्रुशियल आहे. तुम्हाला डिसिप्लिन लावायची गरज आहे. तुम्हाला सांगतो की तुमच्या डोक्यामध्ये हे जे काही येत आहे ना की सिलेक्शन होईल की नाही,
पोस्ट निघेल की नाही, जे काही टेन्शन वगैरे आहे, याच्यामध्ये हो. सगळ्यात मोठा जो भाग आहे तो तुमच्या डिसिप्लिनचा भाग आहे. तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावू शकत नाहीये किंवा डिसिप्लिन मध्ये जर तुम्ही एफर्ट्स देत नसाल तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. जर तुमचं डिसिप्लिन असेल, तुमच्या झोपायच्या वेळा, उठायच्या वेळा, जेवणाच्या वेळा, अभ्यासाच्या वेळा, अभ्यासाची जागा, तुमचे टार्गेट्स फिक्स असतील, तुमचं मंथली टार्गेट, वीकली टार्गेट फिक्स असेल, तर डोक्याला तो विचार करायचा चान्स मिळत नाही. इतर गोष्टींकडे आपलं डोकं भरकटत नाही. आणि जर डिसिप्लिन नसेल, मनात येईल तेव्हा उठायचं, मनात येईल तेव्हा झोपायचं, मनात येईल तेवढा अभ्यास करायचा, मनात आला तर करायचा, नाही तर नाही करायचं. हे जर असेल, अशा पद्धतीचं चित्र असेल, तर तुमचं जी प्रोडक्टिव्हिटी आहे ही कमी कमी होत जाते आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून भरकटत जाणार. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्या वेळा फिक्स नसतील, तर रात्री झोपायची वेळ फिक्स नसेल तर मोबाईल बघितला जातो किंवा पिक्चर बघितला जातो किंवा रील्स बघितल्या जातात किंवा मित्रांसोबत गप्पा होत असतील, चर्चा होत असतील किंवा फॅमिलीसोबत टाइम स्पेंड होत असेल. आता तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असाल हे माझं म्हणणं नाही आहे, परंतु कुठेतरी डिसिप्लिन नसल्यामुळे तुमचा अभ्यासाकडे फोकस होत नाहीये. डिसिप्लिन जर असेल तर अभ्यासाकडे निश्चित तुम्हाला फोकस करता येईल. ठीक आहे. आणि हे जे आजूबाजूचे विचार आहेत ते काही तुमच्या डोक्यात येणार नाही. त्यामुळे तुमचं शेड्यूल जेव्हा तुम्ही आता तयार कराल तेव्हा तुमची झोपायची वेळ आणि उठायची वेळ तुम्हाला ही फिक्स करावी लागेल. कळतंय तुम्हाला? हो सर. आता याच्यात काही अडचणी आहेत का किंवा जे मी सांगतो आहे त्याला तुम्ही मान्य करताय का, रिलेट करू शकताय का की म्हणजे ह्या अडचणी आहेत का असं वाटतंय का तुम्हाला? मी टाइम टेबल बनवलाय सर. ऍक्च्युली बरं. तो फॉलो होत नाहीये. एक 2-3 दिवस झाले का मी रात्री उशिरा झोपणं झालं तर सकाळी हम्म, लेट उठतो. आणि हम्म, आता सध्या मी टाइम टेबल फॉलो करायला चालू केलंय. हम्म. पण समजा मी 6ला उठतो आणि रात्री 11ला झोपतो. मी बरं. दिवसभर मग स्टडी, मग समजा डेली 2 सब्जेक्ट घेतलेत. करंट डेली ठेवलंय. हम्म, आणि असं म्हणजे 3 सब्जेक्ट डेली, करंट डेली ठेवलंय. आणि हम्म. आता सध्या माझा राज्यासवर फोकस आहे ना, तर पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स चाललंय. आणि ग्रुप सीच्या मेन्सला आहे मी, तर मी ती दिलेली आहे. तर हम्म. आता 9 ते 10 सकाळी त्याचा एक 1 आवर टायपिंग असते. हम्म. सध्या असं शेड्यूल आहे. अभ अभ्यासाचा टाइम टेबल फॉलो होत नाही. याच्यामध्ये तुम्ही ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या आता डायरीमध्ये नोंद करून घ्या की हो. डिसिप्लिन लावल्याशिवाय अभ्यास तुमचा जो टाइम टेबल फॉलो होणार नाही. आणि डिसिप्लिन लावल्याशिवाय तुम्ही जे अभ्यासाचे टार्गेट ठेवलेले आहेत की मला इतक्या दिवसात हे कम्प्लीट करायचं आहे, इतक्या दिवसात तो विषय कम्प्लीट करायचा आहे, हे होणार नाही. आता इतके वर्ष तुम्ही इतकं सगळं तुम्ही फॉलो केलेलं आहे. आता मी जे सांगतोय त्या गोष्टींना तुम्ही विचार करा. तुम्ही स्वतःचं अनालिसिस करा. आता ही आपली मीटिंग झाल्यानंतर जे जे काही मी तुम्हाला इनपुट्स देतो आहे त्याचं तुम्ही ओके. स्वतः अनालिसिस करा. तुम्हाला याच्यातून काय वाटतं की मी तुम्हाला अनेक गोष्टी त्याच्यात सांगणार आहे, काही टास्क तुम्हाला देणार आहे, पण या सगळ्या गोष्टींचं तुम्ही स्वतः अनालिसिस करा की सर जे सांगतायत ते माझ्यासाठी लागू आहे का. मी ओके. इतक्या वर्षापासून मी एफर्ट्स टाकतो आहे, मेहनत करतो आहे, अभ्यास करतो आहे, हे करून सुद्धा मला यश मिळत नाहीये. मग आता सरांचं आणि सरांच्या टीमचं जे काही अनालिसिस आहे त्यानुसार कितपत गोष्टी तुम्हाला लागू होतात तेवढ्याच तुम्ही इम्प्लिमेंट करा. पण जे काही तुम्ही गोष्टी इम्प्लिमेंट कराल त्या तुम्हाला पूर्ण समर्पण द्यावं लागेल. पूर्ण तुम्ही ओके. डेडिकेशनने जोपर्यंत एफर्ट देणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. हे थोडंसं डिफिकल्ट आहे समजून घेणं, पण ह्याच्याशिवाय मार्ग नाही आपल्याला. ओके सर. ओके. अभ्यासाच्या वेळा, उठायच्या वेळा, झोपायच्या वेळा ह्या फिक्स करा. डिसिप्लिन लावा स्वतःला. घड्याळ घालता का तुम्ही? हो. येस, ठीक आहे, काही हरकत नाही. घड्याळ नसाल घालात तर फोनमध्ये घड्याळ असतं प्रत्येकाच्या. घड्याळाला फॉलो करायला सुरुवात करा. एका बैठकीत तुम्ही येस सर. किती तास अभ्यास करता हा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला. तर तुम्ही उत्तर दिलेलं आहे 1 तासापेक्षा कमी. आता हे हा म्हणजे हा. 40-45 मिनिटं, म्हणजे कॉन्स्टंट नाही बसत ते सर. समजा 1-2 दिवस 1-1.5 तास बसतो. एक हं. 5 मिनिटाचा ब्रेक घेतो, परत 1-1.5 तासाची बैठक होते. पण असं बरं. कॉन्स्टंट नाही होते का?
मग नंतर मग आता आळस येतो, असं होतं. नाही, आता याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची अभ्यासाची बैठक जी आहे ही किमान 1 ते 1.5 तास पाहिजे, किमान 1.5 तास. हे लक्षात घ्या तुम्ही. याचं कारण तुम्हाला सांगतो. आता आपली सायकोलॉजी, आपलं माइंड कसं काम करतं ते बघा. आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा सुरुवातीचे 10 ते 15 मिनिटं आपलं फोकस, आपलं अटेन्शन क्रिएट व्हायला वेळ लागतो. अभ्यासाला बरोबर बसल्या आहे. बसल्या आपला फोकस येत नाही. बरोबर. तुम्हाला तुम्हाला असा अनुभव आलाय का की अभ्यासाला बसल्या बसल्या सुरुवातीचे 10 मिनिटं बरेच वेगवेगळ्या प्रकारचे विचार डोकावून जातात डोक्यामध्ये. अनेक अनेक टेन्शन असतात आपल्याला, आपल्या फॅमिलीमध्ये, करिअरमध्ये वेगवेगळे विचार येत असतात किंवा कधी कधी आपल्या फॅन्टसीज असतात, की म्हणजे कधी कधी विनोदी पण आपल्याला काही विचार येतात डोक्यामध्ये, की बरोबर आहे. मी गाडीत चालवतोय किंवा मी कुठे ट्रिपलाच गेलेलो आहे किंवा मित्रांसोबतच मी गप्पा मारतोय, अशा अनेक विचार येतात डोक्यामध्ये. सुरुवातीचे 10 ते 15 मिनिटं आपल्याला फोकस यायला वेळ द्यावा लागतो. आणि मग जर तुमची एकूण बैठक ही जर अर्धा तास 1 तास असेल, म्हणजे सरासरी जर तुम्ही म्हटलं, तर जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन लागायची वेळ येते तेव्हाच कुठेतरी तुम्ही अभ्यास सोडताय किंवा ब्रेक घेताय. सो त्याच्यामुळे बरोबर. तुम्हाला किमान 1.5 तास बसायला सुरुवात करा तुम्ही. 1.5 तास हो. झाल्याशिवाय तुम्हाला उठायचंच नाहीये अभ्यासातून. आता याच्यामध्ये पुढचे ते जे प्रश्न आहेत त्याच्यावर मी येणारच आहे परत, की अ, पहिल्या रीडिंगमध्ये लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला, असं तुम्ही एका ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. परत हो. 1-2 ठिकाणी तुम्ही सांगितलंय की सर, काल जो काही मी अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी रिव्हिजन करताना थोडंसं मला आठवायला कठीण जातं. महत्त्वाच्या संकल्पना मला पूर्णपणे आठवत नाही. तर याचं कारण बरोबर आहे. म्हणजे की तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास नाही करत आहे. ठीक आहे? तर त्यामुळे बरोबर. हा जो समोरचा भाग आहे आपला ब्रेनचा, त्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात. तुम्हाला माहित असेल विज्ञानामध्ये. हो. तर याच्यामध्ये एक लेयर असते. जसं जसं आपण अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करतो, ते जे विचार आहेत ती लेयर सुरुवातीला खूप पातळ लेयर असते. ठीक आहे? ओके. त्या लेयरमुळे आपली हो. कॉन्सन्ट्रेशन डिपेंड करतं त्या लेयरवर. सुरुवातीला ती लेयर खूप पातळ असते. मग ते जे विचार आहेत आपले वेगवेगळ्या प्रकारचे, खूप सहज ते आपल्या डोक्यामध्ये डोकावून जातात. पण हळूहळू जेव्हा बरोबर. तुम्ही 20 मिनिटं 25 मिनिटांनंतर जेव्हा तुम्ही कंटिन्युअस तुमचं वाचन ठेवता किंवा अभ्यास ठेवता, ती जी लेयर आहे ती जाड 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 होत राहते आणि जे इतर विचार आहेत ते डोक्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या पद्धतीने तुम्हाला सवय लावावं लागेल. ठीक आहे? तर त्याच्यामुळे किमान 1.5 तास तुम्हाला ओके. बैठक करायची आहे आणि ती बैठक तुम्हाला हळूहळू पुढे वाढवायची आहे. 2 तास, 2.5 हो. तास, 3 तास. ओके? आणि मग जे हो. तुम्हाला ब्रेक घ्यायचे आहेत ते तुम्हाला 1.5 तास अभ्यास केला की त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटं तुम्ही ब्रेक घ्या. अशा ओके. पद्धतीने तुम्ही एक एक आठवडा तुम्ही करून बघा आणि मला व्हॉट्सअपवर तुम्ही सांगा की तुमचा अनुभव काय आहे. कारण की नक्की सर. नक्की, कारण की आपण याला मेंटरशिप म्हणतो. मेंटरशिप आणि लेक्चर याच्यामध्ये खूप फरक आहे. मेंटॉर जो असतो हा सतत तुमच्या सोबत असतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, की प्रत्येक स्टेपवर तुम्हाला तुमचं काय चुकतं, काय मॉडिफिकेशन पाहिजे, काय सुधारणा केली पाहिजे, हा मेंटरचा रोल असतो. शिक्षक वेगळा असतो. शिक्षक बरोबर. क्लासमध्ये येऊन शिकवून चालला जातो. तर त्याच्यामुळे बरोबर सर. आपण हे मेंटरशिप करतो आहे. त्यामुळे ज्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे, 1 आठवडा तुम्ही यूज करा आणि त्याच्या बेसिसवर मला तुम्ही तुमचा अनुभव सांगा 1 आठवड्यानंतर, की तुम्हाला काय अनुभव आहे. नक्की. अ, सगळ्यात सीरियस म्हणजे रिव्हिजनला तुम्ही अजिबात वेळ देत नाही. हे सगळ्यात सीरियस आहे. रोज तुम्ही झोपायच्या अगोदर रिव्हिजन केली पाहिजे. तुम्ही फॉर्म सिरियसली भरलाय ना का कॅज्युअली भरलाय? नाही, नाही सर. सिरियसली भरले एकदम. सिरियसली भरलाय ना, म्हणजे जे उत्तर तुम्ही दिलेत ते हो. अगदी हो. परफेक्ट आहेत ना, त्याच. हो. 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 हा, कारण की त्याच्याच बेसिसवर तुम्हाला मी सांगतोय. तर उलट मी तर माझ्याकडे थोडंसं काही जास्त असेल तर मी कमी करून सांगितलंय. म्हणजे हम्म, फुल
म्हणजे समजा 100% जर माझ्याकडे असेल ना, तर मी माझ्याकडच्या कमी जास्त तिकडं प्रेझेंट केलेत असं सांगतोय. बरं बरं, की बाबा तुम्ही जर 10 तास अभ्यास करत असाल तर तुम्ही 8च तास सांगितले असं. हा, म्हणजे आता रेग्युलर माझा सर 10 तास अभ्यास होतोय. बरं बरं, तुम्ही 6 ते 8 हा, सांगितलं, पण ठीक एक आहे, काही हरकत नाही. हो. हा, आता प्रश्न तुम्हाला असा होता की तुम्ही रिव्हिजनसाठी किती वेळ देता, त्याच्यामध्ये रोज रिव्हिजनसाठी किती वेळ देता, त्यात 30 मिनिट, 1 तास, आणि तिसरं ऑप्शन होतं की मी रिव्हिजनसाठी अजिबात वेळ देत नाही. हे तिसरं ऑप्शन तुम्ही चूज केलेलं आहे. तर उद्यापासून रोज रिव्हिजन करा. रोज रात्री झोपायच्या अगोदर रिव्हिजन, किमान 1 तास रिव्हिजन हे झालंच पाहिजे. आता दिवसभर तुम्ही जर अभ्यास करत असाल, लक्षात घ्या, अ, 1 तासापेक्षा कमी वेळात जर तुम्हाला लागत असेल रिव्हिजनला, याचा अर्थ तुम्ही कमी अभ्यास केलेला आहे. हे सरळ 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 आहे. कारण की जर तुम्ही बरोबर आहे. 8 ते 10 तास अभ्यास करत असाल तर तुम्हाला किमान 1 तास लागला पाहिजे ते प्रत्येक कन्सेप्ट बघायला, की मी कोणता कन्सेप्ट वाचला, कोणत्या फॅक्ट्स वाचल्या, कसं रिलेशन आहे दोन कन्सेप्टमध्ये. जर तुम्ही इतिहास वाचत असाल तर दोन घटनांमध्ये कसं रिलेशन आहे, हे शांत डोक्याने झोपायच्या अगोदर तुम्ही ते रिव्हिजन केलं पाहिजे. सो रोज रात्री झोपायच्या अगोदर 1 तास, आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर 15 ते 20 मिनिटं रिव्हिजन. येस तुम्हाला सर. रिव्हिजन बद्दल अगोदर सांगितलंय का कोणी, किंवा तुम्हाला माहिती होतं का की रिव्हिजन केली पाहिजे? माहिती आहे सर, पण ते फॉलो होत नाही, हाच माझा इश्यू. मला ठीक आहे. रिव्हिजन केली पाहिजे, काही हां. दिवस कंटिन्यू होतंय, नंतर ब्रेक झालं का ते परत त्या मोडवर येण्यासाठी टाइम लागतोय. आता एक तुम्ही आणखीन एक गोष्ट करा. सवयीचा भाग आहे, ती सवय तुम्हाला बिल्ड करावं लागेल. काही गोष्टीची सवय तुम्हाला लावावी लागेल. तुमची जी डायरी असेल, डायरी तुम्ही मेंटेन करत नसाल तर एक डायरी घ्या. आहे. डाय ती पण आहे चालू ना? केली सर आता. हां, हां. हो. डायरी नसेल तर नोटबुक घ्या. नोटबुक नसेल तर पानं घ्या 7-8, ते जोडा, त्याला स्टेपल करा. आपल्याकडे अ, अमुक एखादी गोष्ट नाही, सर माझ्याकडे डायरीच नाही, सर माझ्याकडे नोटबुकच नाही. तर हे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग आहे. आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची यादी बनवायची आहे, की ओके. अ, रोज रात्री झोपताना रिव्हिजन, रोज सकाळी अर्धा तास रिव्हिजन, रोज काय म्हणतात त्याला, जर न्यूजपेपर तुम्ही वाचत असाल तर न्यूजपेपर, किंवा चालू घडामोडींचा अभ्यास असेल तर रोज चालू घडामोडींचा अभ्यास, रोज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास असेल तर रोज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास किंवा मायक्रो अनालिसिस, रोज अभ्यासक्रमाचं रीडिंग. आता याच्यात तुम्हाला 2-3 प्रश्नांचं तुम्हाला एक सार सांगतो तुमच्या. सिलेबसचा अभ्यास तुम्ही करत नाही असं तुम्ही उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये, की त्यात प्रश्न असा होता की तुम्ही डेली सिलेबस रीडिंग करता का? तर आता इतके नाही. अटेम्प्ट दिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की माझा सिलेबस तर पाठ आहे सर, मला काही वारंवार बघण्याची गरज नाही. तर सिलेबस जर पाठ असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. पण जर सिलेबस तुमचा पाठ नसेल, तुमच्या बोटावर असे सिलेबसचे पॉईंट असले पाहिजे, तोंडावर सिलेबसचे पॉईंट असले पाहिजे, की सिलेबसमध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलेलं आहे की तुमचं स्वतःचं मायक्रो अनालिसिस तुम्ही केलेलं नाहीये मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं, आणि विशेष करून मागच्या 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं स्वतःचं अनालिसिस हे तुम्ही केलेलं नाहीये. आता हे करण्याचं उद्देश काय ते तुम्हाला सांगतो. यूट्यूबवर तुम्ही अनेक शिक्षकांचे व्हिडिओज बघत असाल. मी पण अनेक अनालिसिसचे व्हिडिओ टाकलेत आपल्या स्वप्नस्थळीच्या चॅनलवर. तर दुसऱ्याने येस सर. केलेलं अनालिसिस आणि आपण केलेल्या अनालिसिसच्या मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. ओके. आम्ही जे काही सांगतोय ते वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय, किंवा ते आम्ही आमचं केलेलं अनालिसिस आहे. पण एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, तुम्हाला जाऊन पेपर द्यायचा आहे, तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवायचे आहेत. त्यामुळे तुमचे स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेस काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात बेस्ट कोणाला माहिती असणार आहे? तुम्हालाच माहिती असणार आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे तुम्ही कोणत्या टॉपिकला फोकस केला पाहिजे, कोणत्या प्रश्नांना तुम्ही फोकस केला पाहिजे, हे तुमच्याशिवाय कोणी जास्त सांगू शकत नाही. मागच्या 3-4 अटेम्प्टमध्ये तुम्ही जे काही प्रश्न सोडवलेले आहेत, ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही दिलेल्या आहेत, मागच्या 3-4
3 अटेम्प्टचं तुम्ही तुम्ही क्वेश्चन पेपर घ्या. तुम्ही सांभाळून ठेवल्यात का ते पेपर्स? आहेत राज्यसेवेचे आहेत, कंबाईनच्या पण आहेत. येस. तर ते त्या प्रश्नपत्रिका घ्या. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कोणता प्रश्न सोडवलेला आहे, म्हणजे कोणत्या प्रश्नाला बबल तुम्ही केलाय उत्तरपत्रिकेत, कोणता प्रश्न बरोबर. सोडून दिलेला आहे. बरोबर. तर याचं अनालिसिस केल्यावर तुम्हाला कळेल की तुमचं स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेस काय आहे. तुमची आता माहिती आहे का, एकेका मार्काची लढाई आहे. तुम्हाला बरोबर. कट ऑफ क्लिअर करायचा आहे, म्हणजे तुम्हाला एकेका बीटवर फोकस करायचा आहे. तुम्हाला हे 3-4 महिने तुमच्यासाठी खूप क्रुशियल आहेत. तुम्हाला थोडंसं आता खडबडून जागा होण्याची वेळ आलेली आहे. तर यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे डेली बेसिसवर. MCQचं म्हणजे MCQचं अनालिसिस करताना तुम्हाला हे बघायचं आहे की कुठून प्रश्न येत आहेत, मग तुमचे स्ट्रेंथ एरियाज काय आहेत, तुमचे वीक एरियाज काय आहेत, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कुठून मिळणार आहेत. तुमचं मग परत 1 तासाचं टाइम मॅनेजमेंट, कंबाईन परीक्षा असेल तर 1 तासाचं टाइम मॅनेजमेंट, राज्यसेवा असेल तर 2 तासाचं टाइम मॅनेजमेंट, हे सगळं तुम्हाला करायचं आहे. तर जे मी तुम्हाला सांगत होतो की एक नोटबुक बनवा, त्याच्यामध्ये रोजच्या करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याची यादी बनवा. एक सात येस. आठ ज्या गोष्टी आहेत त्याची यादी बनवा, आणि येस. तारीख वाईज त्याच्यावर टिक मारत चला की रिव्हिजन झाली का, येस टिक मार्क करा. प्रश्नपत्रिका वाचून झाली का, येस टिक मार्क करा. MCQ सॉल्व्ह केले का, येस टिक मार्क करा. कधी कधी जर तुम्हाला सवय लागत नसेल, सवय काय ऑटोमॅटिक लागणार नाहीये, तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. तुम्हाला बरोबर. तुम्हाला जे मी म्हटलंय की डिसिप्लिन तयार करा. डिसिप्लिन स्वतः तुमच्याकडे येणार नाहीये. तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षपूर्वक कराव्या लागतील, एफर्ट्स घेऊन कराव्या लागतील, तेव्हा त्या गोष्टींची सवय तुम्हाला लागणार आहे. तर बरोबर आहे. यासाठी तुम्हाला ज्याला आपण टू डू लिस्ट म्हणतो, टू डू लिस्ट, ती टू येस. डू लिस्ट तुम्ही बनवा आणि रोज त्याच्यावर टिक मार्क करा. बघा, 20-22 दिवस तुम्ही जर या गोष्टी सातत्याने फॉलो केल्या, ऑटोमॅटिक तुमचं अभ्यासाचं वेळापत्रक नीट तयार होईल. हळूहळू तुम्ही त्याला फॉलो पण करायला लागाल. हळूहळू तुमचे टार्गेट्स पण कंप्लीट व्हायला सुरुवात होईल. हळूहळू तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. हळूहळू तुमचा परफॉर्मन्स पण वाढेल. पण त्याच्यात सातत्य खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. बरोबर सर. येस. बाकी मला ओके वाटलं. दर आठवड्याला तुम्ही अभ्यासाचे टार्गेट फिक्स करता, बरोबर आहे. तुम्ही टार्गेट्स अचीव पण करता आहात थोड्याफार प्रमाणामध्ये. कधी कधी मागे पुढे हा म्हणजे होतं. 80% टार्गेट अचीव होतात, पण 15-20% टार्गेट समजा काहीतरी मागे पुढे झालं तर मग ते अचीव करण्यात थोडासा प्रॉब्लेम होतो. काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये, काहीच हरकत नाही. नॉर्मल आहे अगदी. टार्गेट आपण ठेवलं आणि ते पूर्ण झालं 100%, असं खूप कमी होतं. तुम्ही जेव्हा हळूहळू मेहनत आता करा. मी हं, अ, बोला. आता मी समजा माझं टार्गेट होतं ना, समजा 5 ते 6 दिवसामध्ये एक सब्जेक्ट पूर्ण होल डे मी घेतला होता. हं, हा, तर एक सब्जेक्ट, तर तो 5 ते 6 दिवसामध्ये एक म्हणजे छानपैकी रिडिंग करून झालं. बरं. हा, तर एक कॉन्फिडन्स पण आला, काय होतंय बाबा आपल्या त्याने. तर जॉग्राफी केलं, करंट पण केलं, सायन्स पण केलं. मग त्याच्यामुळे आता मी 2 सब्जेक्ट घेतले आता, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. थोडेसे म्हणजे चांगले मार्क येतात त्या सब्जेक्टमध्ये आणि सोपे पण जातात. म्हणून म्हणजे ते एके दिवशी 2 घेतले आणि हं, करंट डेली बेसिसवर ठेवतो. सध्या असा शेड्यूल आहे. अच्छा. तर मग टार्गेट्स तुमचे होतील, म्हणजे 10%, 15% टार्गेट अचीव होणार नाही. मग त्यासाठी तुम्ही पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये 2 तास, 4 तास, 6 तास वेगळे काढून तुम्ही करू शकता. तर त्याच्यामुळे माझं ओके. टार्गेट कम्प्लीट झालं नाही, अ, हे याच्यावर विचार करण्यापेक्षा आता पुढच्या वीकमध्ये मी कसं त्याला मॅनेज करू शकतो, कशी माझी कमतरता भरून काढू शकतो, याचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे. ओके. त्यानंतर पुढचा जो 1-2 प्रश्न होते त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की सिलेबस तर तुम्हाला माहिती असेल, पाठ झाला असेल आत्तापर्यंत, असं मी गृहीत धरतो. प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक जो पॉईंट्स आहेत सिलेबसमधले, त्याच्यामध्ये टॉपिकची यादी तुम्हाला माहिती पाहिजे. की जसं आता इतिहास आहे, त्याच्यामध्ये 1857चा उठाव, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, संस्था, चळवळी,
स्वातंत्र्य सेनानी, उठाव, मग शेतकऱ्यांचे उठाव असतील, शेतकरी चळवळी असतील, आदिवासींचे उठाव असतील. तर हे मी तुम्हाला कन्सेप्टचे उदाहरणं देतो आहे, टॉपिकचे उदाहरणं देतो आहे. तर ही पूर्ण टॉपिकची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे. टॉपिकची यादी जर तुमच्या डोक्यात क्लिअर असेल, तर तुमचं पूर्ण अभ्यास कंप्लीट होईल, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास होईल. नाहीतर मग काय होईल, की एखादा टॉपिक राहून जाईल, एखादा टॉपिककडे दुर्लक्ष होईल, अशा गोष्टी होतील. तर त्यामुळे टॉपिकची यादी तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. त्याचा रिव्हिजन करतानाही तुम्हाला फायदा होईल. एक्झामच्या अगोदर जेव्हा तुम्ही फायनल रिव्हिजन घ्याल, तेव्हा कुठला ओके. टॉपिक तुमचा सुटणार नाही. कारण की जर तुम्ही पॅटर्न बघितला असेल तर प्रत्येक टॉपिकवर प्रश्न येतो. प्रत्येक बरोबर आहे. घटकावर एक एक दोन दोन, एक एक दोन दोन, तो 100 प्रश्न असे अरेंज केलेले असतात ते, की ते प्रत्येक गोष्टीला टच करून जातात. बरोबर आहे, सर. तर त्यामुळे तुम्हाला टॉपिकची यादी क्लिअर पाहिजे. आता तुम्हाला हेही क्लॅरिटी पाहिजे. आता जेव्हा तुम्ही मायक्रो अनालिसिस कराल, तेव्हा तुम्हाला हेही कळेल, की अमुक टॉपिकवर किती प्रश्न येऊ शकतात, अमुक टॉपिकवर किती प्रश्न येऊ शकतात. ही पण क्लॅरिटी तुमच्या डोक्यात असते. मग ओके. जेव्हा तुम्ही तुमच्या त्या राज्यसेवाचे 2 तास आणि कंबाईनचा 1 तास याचा जेव्हा तुम्ही नियोजन करता, तेव्हा तुम्हाला हे ठरवता येईल, की आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे. प्रश्नांना कशा पद्धतीने तुम्हाला डील करायचं आहे. कोणता घटक मी पहिले सोडवला पाहिजे, कोणता घटक मी नंतर सगळ्यात शेवटीसाठी ठेवला पाहिजे. प्रश्न पाहिल्या पाहिल्या तुम्हाला ते कळलं पाहिजे, की हा प्रश्न मी सोडवायचा की नाही, या प्रश्नावर वेळ घालवू की नाही. प्रश्न पाहिल्या पाहिल्या तुमची ती नजर तयार झाली पाहिजे. ओके. बघा, अटेम्प्ट तुम्ही दिलेले आहेत, पण त्याच्यातून तुम्ही काय शिकलात, त्याच्यात तुमचे विकनेस काय आहेत, तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, याचा अभ्यास जर तुम्ही नाही केला, तर तुम्हाला पुढेही तेच रिझल्ट मिळतील. म्हणजे शिव खेरांचं एक खूप चांगलं वाक्य आहे, की जर तुम्ही आत्तापर्यंत जे करत आले आहात तेच यापुढे केलं, तर तुम्हाला तेच फळ मिळत राहील जे आत्तापर्यंत मिळत आलेलं आहे. बरोबर, सिंपल सर. आहे. तर त्याच्यामुळे तुमचा इतक्या वर्षांचा जो काही अनुभव आहे, या ज्या काही तुम्ही प्रिलिम्स दिलेल्या आहेत, मेन्स दिलेल्या आहेत, त्याचं तुम्ही अनालिसिस करा, की नेमकं मी कुठे कमी पडतो आणि माझा तो 1 मार्क, 2 मार्क, 5 मार्क ते माझे कुठे चाललेले आहेत, पाणी कुठे जिरतं आहे, याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, बाकी नॉर्मल आहे. सगळं काही प्रॉब्लेम नाही आहे. हे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, की थोडासा वेळ लागतो काही कन्सेप्ट समजून घ्यायला, ते तुम्ही हा. जेव्हा तर डिसिप्लिननी. तसं जर बोलू ना, म्हणजे ग्रास्पिंग आहे चांगलं. हं, पण समजा एखादी ऑड कन्सेप्ट आली बाबा, कधी हां, आपल्याला पाहण्यात नाही म्हणजे ऐकण्यात नाही, तर एखादी टीचरनी वगैरे सांगितली किंवा मित्रांनी सांगितली तर ती लगेच समजून जात. हं, हं. मग तेच ना, ते नॉर्मल आहे, अगदी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढवाल, थोडंसं डिसिप्लिन वाढवाल. बघा, डिसिप्लिन हा एक मार्ग आहे ते कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह करायचं. असं कोणताच कन्सेप्ट नाही, की जो विद्यार्थ्यांनी वाचला आणि तो त्याला समजणार नाही. असं कधीच बरोबर कोणासोबत आहे. होणार नाही. फक्त आपले कॉन्सन्ट्रेशन लेवल्स वेगवेगळे असतात. अ, आपला अभ्यासाचा माइंडसेट वेगवेगळा असतो. म्हणून काही लोकांना गोष्टी कळतात पटकन, काही लोकांना कळत नाही. तुम्ही जर तुमच्या ब्रेनला तशा पद्धतीने तयार केलं, तशा पद्धतीची डिसिप्लिन लावली, तर तुम्हाला अगदी पहिल्या रीडिंगमध्ये तुम्ही जे वाचाल ते डायरेक्ट ब्रेनमध्ये जाईल तुमच्या. बरोबर आहे. काही लोक एक पाढे असतात बघा, एकदा वाचलं की परत आयुष्यभर कधी विसरत नाही, एक्झाममध्ये विसरत नाही. तर फक्त हा माइंडसेटचा फरक आहे. अमुक 4 लोकांना लक्षात राहतं आणि आपल्याला लक्षात राहत नाही, किंवा त्याला पटकन लक्षात येतं, कळतं, आपल्याला कळत नाही, असं काहीही नाही आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी सवयीच्या आहेत. तुम्हाला तुमची कॅपेबिलिटी तुम्हाला तुमची डेव्हलप करायची आहे, हे लक्षात घ्या. येस, सर. ठीक आहे. त्यानंतर आता शेवटाकडे मी येतो. तुम्हाला जे मी टास्क सांगणार आहे, ते टास्क ओके. म्हणजे, आता तुम्ही ऑलरेडी एक्झाम्स दिलेल्या आहेत, तुम्हाला सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे मी बारीक सारीक गोष्टी काय तुम्हाला परत सांगणार नाही. इथून पुढे तुम्ही टेस्ट किती सोडवू शकता मला सांगा, टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज ना? हां, डेली डेली एक पेपर सोडायचं माझं टार्गेट आहे, सर. आणि बरं.
15 एप्रिल पर्यंत द्यायची असतो. हा, 15 एप्रिल पर्यंत. बरं. ती 30 टेस्ट सोडवण्याचे टार्गेट आहे, 30. 30 टेस्ट सोडवण्याचं टार्गेट आहे, ठीक आहे. हो. मग आता रोज एक तुम्ही चार्ट बनवा. प्रत्येक टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही किती प्रश्न सोडवले, किती प्रश्न चुकले, किती प्रश्न बरोबर आले आणि निगेटिव्ह मार्किंगनुसार तुमचा स्कोअर किती आला हे ओके. तुम्ही काढा. आणि याचा एक डेट वाईज तुम्ही चार्ट तयार करा. रोजचा स्कोअर, ओके. निगेटिव्ह मार्किंग आणि हे सगळं जे आहे ते तुम्ही त्याच्यात प्लॉट करत राहायचं. येस. अटेम्प्ट केलेले प्रश्न, बरोबर आलेले उत्तरं, चुकलेले उत्तरं आणि फायनल स्कोअर. ठीक आहे. येस. येस. त्यानंतर प्रत्येक टेस्टमध्ये तुम्ही अशा कन्सेप्टची यादी बनवायची आहे. तुम्ही आता हेडिंग टाकून घ्या, वाटल्यास तुम्ही तुमच्या याच्यात लिहून घ्या कुठेतरी, की हो. 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 उत्तर माहिती होतं आणि ते बरोबर आलं. ठीक आहे. एक मिनिट. हां. 100% कन्फर्म उत्तर बरोबर आलं. हो. आता याचा अर्थ काय सेकंड. बघतो, की प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला माहिती आहे की हेच उत्तर आहे आणि ते तुम्ही बबल केलं तिथे जाऊन उत्तरपत्रिकेत आणि ते बरोबर आलं. ओके. असे किती प्रश्न होते. ओके. दुसरी गोष्ट, OMR शीट ही प्रिंट करून घ्या. तुमच्याकडे OMR शीट नसेल तर ती अवेलेबल करून घ्या. नुसतं क्वेश्चन पेपरवर टिक करू नका. राज्यसेवेचा. नाही, आता हां. आता एक टेस्ट सोडवली, हं. क्रिएटिव्ह एमपीएससी आलेली. हं. तर ती टेस्ट मी याच्यावर सोडवली, OMR शीटवर. येस. तर या इथून हा. पुढच्या तिसीच्या तिसी टेस्ट तुम्हाला OMR वरच सोडवायच्या आहेत. येस सर. ठीक आहे. नसेल OMR अवेलेबल, साधं झेरॉक्स करून घ्या 30. तसं. आहे आहे हां. आहे. त्याच्यानंतर पहिलं मी तुम्हाला सांगितलं की 100% कन्फर्म उत्तरं किती आहेत, ते किती उत्तर आहेत असे, आणि ते कन्सेप्ट कोणते आहेत, कोणत्या टॉपिकवर तो प्रश्न होता, हे तुम्ही बघितलं पाहिजे. की त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुमचे हुकमी एक्के किती आहेत. तुमच्या 100 प्रश्नांपैकी असे किती कन्सेप्ट आहेत की तुम्ही झोपेत जरी उत्तर दिलं तरी ते तुमचं बरोबर येईल. तुम्ही ओके. झोपेत सहज जरी पेपर दिला तरी ते तुमचं उत्तर बरोबर येईल. असे टॉपिक्स तुम्हाला शोधून काढायचे आहेत अभ्यासक्रमातले, आणि हे जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रश्नांची यादी बनवा की एलिमिनेशन टेक्निक वापरून किती प्रश्न बरोबर आले. की येस. A, B, C, D मध्ये मग तुम्ही जेव्हा चुकीचं उत्तर गोल केलं, ते चुकीचे ऑप्शन रद्द करून जेव्हा मग तुम्ही बरोबर ऑप्शनकडे याल, ते किती प्रश्न येस. बरोबर आले. आता याच्यात कसं आहे की ज्या प्रश्नांवर तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक लावावी लागते, याचा अर्थ ओके. तुम्हाला काही जी इन्फॉर्मेशन आहे, क्रुशियल इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्याकडे नाही आहे, त्या कन्सेप्टबद्दल, त्या प्रश्नाबद्दल काही महत्त्वाची माहिती असते जी तुमच्याकडे नसते, आणि म्हणून तुम्ही काय करता, चुकीचं ऑप्शन. इलिमिनेशन वापर. येस, चुकीचं ऑप्शन बघायचा प्रयत्न करता आणि मग ते एलिमिनेट करून मग ते उत्तर येतं, मग ते तर कोणी काढू शकतं. पण आपल्याला बरोबर. काय करायचं आहे की 100% कन्फर्म उत्तरं कोणते आहेत आणि ते जास्तीत जास्त कन्फर्म उत्तर कसे येतील हे आपल्याला बघायचं. मग ओके. याचा अर्थ काय, की जिथे तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक लावावी लागते तिथे तुम्ही थोडंसं त्या टॉपिक्सला ओळखा आणि त्या टॉपिक्सचा चांगला अभ्यास करा आणि त्यांना इकडे आणायचा प्रयत्न करा 100%मध्ये. 100% ठीक आहे. ओके. त्यानंतर तिसरा मुद्दा घ्या की 100% उत्तर बरोबर आहे, उत्तर माहिती आहे, तरीही ते चुकलं, असे टॉपिक ओके. शोधा. असं तुमचं होत असेल की अरे, हे उत्तर यार मला वाटलं हेच उत्तर आहे आणि ते चुकलं. लॅक ऑफ कॉन्फिडन्स माझ्या असं आता भरपूर तो चुकतोय सर, असं यामुळं. उत्तर माहित कॉन्फिडन्स. असते हां. पण नाही लागत नसेल, हां. मग दुसऱ्याला स्टिक करतो. कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे चुकणारे उत्तर वेगळे. पण तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की समजा एखाद्या 4 ऑप्शन्स आहेत, 1991, 1994, 1997 आणि 2001. तुम्हाला माहिती आहे 1997 करेक्ट आहे. तुम्ही ते 1997 वर गोल केलं, पण ते चुकलं. का?
कारण की तुम्हाला असं वाटलं की 1997 आहे, पण ते 1997 नव्हतं, ते दुसरं काहीतरी होतं. ओके. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ फॅक्ट्स, ज्या महत्वाच्या फॅक्ट्स आपल्या डोक्यातून निघून जातात. आपण एखादी गोष्ट गृहीत धरतो आणि त्या गृहीत धरलेल्या माहितीवर आपण तो उत्तर सोडवायचा प्रयत्न करतो आणि ते चुकतं. मग असे फॅक्ट्स शोधायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि चौथा मुद्दा म्हणजे की सोडून द्या, म्हणजे जे सोडून दिलेले प्रश्न आहेत, की जे 100 प्रश्नांपैकी तुम्ही समजा 90 प्रश्न अटेम्प्ट केले, तर ओके. उरलेले जे 10 प्रश्न आहेत ते कोणते होते, कोणत्या टॉपिकवर होते, त्यांचा अभ्यास करा. ओ- ते तुम्ही का सोडले हे बघा. ते येत असून सोडले का, कन्फ्युजन होतं म्हणून सोडले का, का ते पूर्णपणे नवीन होते हे बघा. ओके. तर या पद्धतीने तुम्ही याच्या अगोदर कधी अनालिसिस केलेलं आहे का? नाही सर. ओके, तर मग आता ते अनालिसिस. अनालिसिस मी हां. एकदाच केलेलं, हां. त्याच्यानंतर कधी करण्यास नाही केलं. त्यावेळेस माझा स्कोर पण चांगला आलेला. अच्छा. 64 मार्क आले कंबाईनला. अच्छा. अच्छा. सेकंड आन्सर केली 62 झाले. त्यावेळेस मी त्या जवळपास टेस्ट कंबाईनच्या 32 का 33 टेस्ट सोडवल्या होत्या. अच्छा. अच्छा. नाही, मग आणि तुम्हाला कोणत्या बोला बोला. कोणत्या सब्जेक्टमध्ये किती बरोबर आले, किती रॉंग आले, हम्म. याचा अनालिसिस करायचो. मग तो टॉपिक लगेच मी रीड करून घ्यायचो, हा बाबा चुकलंय. मग ते पक्क म्हणजे हा बाबा आता नेक्स्ट टाइम नाही चुकणार, ते कन्फर्म होऊन जायचं. तर पुन्हा करा, यावेळेस पुन्हा अनालिसिस करा. तुम्हाला हळूहळू अनुभव येईल की तुम्ही अशा पद्धतीचा अनालिसिस जेव्हा प्रत्येक टेस्ट नंतर कराल, तेव्हा ओके. तुमचा जो स्कोर आहे तो हळूहळू हळूहळू वाढत जाईल. मी तुम्हाला आता सांगतो की नक्की. जर तुम्हाला आत्ता 62 आणि 64च्या रेंजमध्ये मार्क्स मिळत असतील, अजूनही भरपूर, 16 जूनला परीक्षा आहे अजित. अजूनही जर ओके. तुम्ही ह्या टेक्निक्स वापरल्या आणि ह्या टेक्निक जर तुम्ही नीट सातत्याने प्रॅक्टिस करत राहिलात, तर हे 62 ते 72 आणि 74 होण्याला वेळ लागणार नाही. आता जर तुमचा 62 ते 64च्या रेंजमध्ये जर स्कोर येत असेल ना, तो निश्चित तुमचा 70 म्हणजे 72 ते 74च्या रेंजमध्ये जाईल. आणि 72 74च्या रेंजमध्ये घेणारे मुलं आहेत. शशिकांत आहेत बाबर. सर, आहेत. येस, शशिकांत बाबरचं तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, 75-76 मार्क्स तो घ्यायचा कंबाईनमध्ये. तर ओके. त्याच्यामुळे जे त्यांना जमू शकतं, जे पोस्ट होल्डरला जमू शकतं, ते तुम्हालाही जमू शकतं. तुम्ही मग थोडंसं बॉर्डर लाईनवर आहात, तुम्ही थोडेसे जास्त एफर्ट्स घ्या, निश्चित तुमचं मला यावेळेस येऊन जाईल सिलेक्शन. बोला. 45 मार्क होते सर ग्रुप बी ला. हम्म. आणि त्याच एक महिना मी फक्त क्वेश्चन पेपर सोडवले आणि हम्म. त्याचं अनालिसिस केलं. त्या हम्म. 45 वरून मी 64 मार्कवर गेलो होतो. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तर तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, की अ, तुमच्या ज्या इम्प्रूव्हमेंट्स मी तुम्हाला सांगितल्या, तर तुम्ही हळूहळू इम्प्लिमेंट करा, ॲनालिसिस करा. तुमचं शेड्यूलचं जे मी तुम्हाला सांगितलं ते मला तुम्ही पाठवा. आता नक्की. उद्यापासून ज्या तुम्ही टेस्ट सोडवणार आहात, एक 10 टेस्ट झाल्यानंतर त्या 10 टेस्टचा हो. अनुभव काय आहे, काय तुमचं अपडेट्स आहेत, ते पुन्हा आपण बोलूयात, फोनवर बोलूयात किंवा अशा पद्धतीच्या मीटिंगमध्ये बोलूयात. नक्की. मग मी तुम्हाला सांगेल पुढे कसं आहे. तुम्ही या, म्हणजे ट्रॅकवर या. मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं अटेम्प्ट जास्त झाल्यामुळे आणि थोडंसं आत्तापर्यंत यशाने हेलकावे दिल्यामुळे थोडंसं तुम्ही ऑफ द ट्रॅक गेलेले आहात. एवढंच मी तुम्हाला सांगेन की येस सर, अ, बरोबर आहे थोडंसं. तुमचं ऑब्झर्वेशन. हं. तर त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं डिसिप्लिन जर आणली तुमच्या एफर्ट्समध्ये, सातत्य जर ठेवलं, तर तुम्ही यावेळेस होऊन जाल. काहीच प्रॉब्लेम नाही. नक्की सर, नक्की. ठीक आहे. सो आपण आता इथे येस सर. थांबूयात. तुम्हाला जे जे टास्क मी तुम्हाला सांगितलं ते मला पाठवा व्हॉट्सॲपवर. 10 टेस्टचा आउटकम आपण पुन्हा डिस्कस करू. येस ठीक आहे. सर. सर, हां. एक क्वेश्चन आहे. हां. अं, मला मंथली, वीकली आणि डेली हे जे शेड्यूल असतं, हं. ते कंपाईल नाही होत करतात का? समजा मंथली ठेवलं तर ते अचीव कसं करायचं डेली? समजा डेलीच ठेवू शकतो, पण वीकली मध्ये किती ठेवायचं, मग ते मंथली मध्ये किती हे करायचं, ते समजत नाहीये. आता आजची तारीख आहे समजा 7 मार्च आहे. हो. तुमच्या 16 जूनला परीक्षा आहे.
तर हो. तुम्ही सर मी साधारण 28 पण त्याचा फोकस केला राज्यसेवेचा. राज्यसेवेला पण फोकस केला ना, तर मग आता हो, तुमचं हो, हो. राज्यसेवा तर अगदी जवळ आलेली आहे. म्हणजे एक महिना हो. पण 52 एक दिवस. महिना राहिला, हा 52 दिवस. तर हो. उरलेले तुमचे जे दिवस आहेत, आता तुम्हाला कसं आहे, जेवढे कमी दिवस आहेत तेवढं तुमचं नियोजनाचं फॉर्मॅट बदलणार आहे तुमचं. हो. राज्यसेवेला तुम्ही अगदी रिव्हिजन फॉर्मॅटमध्येच तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. बरोबर. रोज जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे. मग आता ओके. याच्यामध्ये तुम्ही हे बघा की तुमचे स्ट्रेंथ एरियाज कोणते आहेत. अ, ओके. विज्ञान सगळ्यात जास्त प्रश्न कशावर येतात पहिले ते बघा. विज्ञान, मग भूगोल आणि पर्यावरण, म्हणजे विज्ञानचे 20-22 मार्क, भूगोल पर्यावरण 20 मार्क, 20 क्वेश्चन, आणि मग 15-15-15 क्वेश्चन, आणि परत 20 ते 22 क्वेश्चन्स करंट अफेअर्सवर. तर अशा पद्धतीने सर्वाधिक प्रश्न ते सर्वात कमी प्रश्न, असं तुम्हाला एक तुम्ही बघा की किती टॉपिक्स आहेत, किती ओके. घटक आहेत. त्यानंतर ओके. तुमचं स्ट्रेंथ एरियाज, की ओके. विज्ञानावर 20 ते 22 प्रश्न येतात, पण विज्ञान माझा स्ट्रेंथ एरिया नाही. ओके. मग त्या केसमध्ये विज्ञानामध्ये जे माझं नुकसान होणार आहे ते मी भरून कुठून काढायचं आहे, मला 130चं टार्गेट ठेवायचं आहे. ओके. तर मग एकशे येस. तीस मार्क माझे कुठून येतील? मग इतिहासातून येतील का, पॉलिटीतून येतील का, चालू घडामोडीतून येतील का, हे तुम्हाला बघावं लागेल. पण विज्ञानामध्ये जर तुमचं, उदाहरण सांगतोय तुम्हाला, की बरोबर सर. विज्ञानामध्ये जर तुमचं नुकसान होणार असेल, एक 20-22 प्रश्नांपैकी तुमचे 10 ते 12 प्रश्न चुकणार असतील किंवा तुम्ही अटेम्प्ट नसाल करत, ते नुकसान तुम्हाला इतर विषयात भरून काढायचं. मग तुमचा जे उर्वरित विषयांपैकी सर्वाधिक मार्क्स देणारा एरिया कोणता, तो आयडेंटिफाय करा. त्यानुसार ओके. मग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7वा विज्ञान, असं तुम्ही येस. तुमचं प्रायोरिटी वाईज तुम्ही तुमची यादी बनवा विषयांची. ओके. त्यानुसार मग आता जो घटक तुम्हाला सर्वाधिक मार्क्स मिळवून देणार आहे त्याला तुम्ही जास्त वेळ अलॉट ओके. केला पाहिजे. ओके. आता एक ते 1 महिना ते 52 दिवस आहेत, तर त्याला तुम्ही जास्त वेळ बाबा. दिला पाहिजे. कारण जर पेपर टफ आला किंवा थोडेसे वेगळे ट्रिकी प्रश्न आले, तर जो तुमचा हुकमी एक्का आहे, मार्क्स मिळवून देणारा जो घटक आहे, त्याच्यात तुम्ही कमी मार्क्स घेऊन चालणार नाहीये. बरोबर आहे. बरोबर, म्हणजे जसं पवार साहेबांना बारामतीमधून हरवणं अशक्य आहे, तसं तुमचं झालं पाहिजे त्या विषयासाठी, की तो विषय आहे, तर त्या विषयामध्ये मला 15 प्रश्न येणार असतील तर 15 ते 15 प्रश्न माझ्या बरोबर आलेच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. तर यासाठी तुम्हाला टाइम अलॉटमेंट जे आहे, जो एरिया तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देणार आहे त्याच्यासाठी जास्त वेळ द्या, त्याला प्रायोरिटी द्या, ओके. आणि मग हळूहळू हळूहळू ती प्रायोरिटीनुसार तो वेळ कमी कमी अलॉट करा. आता ही अशी येस. अवस्था आहे की जो विषय तुम्हाला जमत नाहीये, ज्या विषयाकडे तुम्ही वर्षभर दुर्लक्ष केलेलं आहे, आता त्याच्या मागे लागून चालणार नाहीये. बरोबर आहे. कारण की आता शेवटचा आता हा फेज आहे, याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स रिव्हिजनचा तुम्हाला. टाइम. पुढे आता रिव्हिजनचाच टाइम चालू होईल. येस, रिव्हिजन म्हणा, स्कोअर इम्प्रूव्हमेंट म्हणा, तुम्हाला एक एक मार्क तुम्हाला वेचायचा आहे. त्यामुळे मग त्यानुसार प्रायोरिटी वाईज तुम्ही वेळ ठरवून घ्या. ठीक आहे. आणि ओके. आता महिन्याचं, आता समजा महिन्याभराचंच तुम्ही समजा किंवा 50 दिवसाचं नियोजन करा. तर मग त्याच्यामध्ये दिवसाचं आता तुम्हाला इतिहासाला किती दिवस द्यायचे, पॉलिटीला किती दिवस द्यायचे, अशा पद्धतीने तुम्ही डिवाइड करून घ्या दिवस. किंवा येस. मग तुम्ही जर तुम्ही 10 ते 12 तास अभ्यास करत असाल रोज, किंवा 8 ते 10 तास अभ्यास करत असाल, तर 4 तासाचा जो चंक आहे, 4 ते 5 तासाचा चंक, तो जो तुमचा हुकमी एक्का आहे, जो महत्वाचा विषय आहे, जो जास्त मार्क्स मिळवून देणारा विषय आहे, त्याला दिवसातले जास्त तास द्या. समजा ओके. इतिहास तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणार आहे, त्याच्यामुळे मग दिवसातले 4 तास तुम्ही इतिहासाला द्या. ओके. त्याच्यानंतर समजा पॉलिटी असेल, तर मग 3 तास पॉलिटीला द्या, आणि मग 2 तास चालू घडामोडीला द्या, असं. ओके. ओके. या पद्धतीने तुम्ही तुमचं शेड्यूल बनवा, कच्चं शेड्यूल बनवा. तुम्ही त्यानुसार तुमचं जे महिन्याभराचं प्लॅन तुम्ही
बनवणार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही किती विषयाला किती वेळ देणार आहात हे तुम्ही मला पाठवा. त्याच्यावर मग मी येस तुम्हाला सर. ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सांगेल की काय सुधारणा केल्या पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. नक्की नक्की ठीक आहे. नक्की. आणि फक्त आता एक येस सर. छोटंसं काम करा माझ्यासाठी, की या मीटिंगमधून तुम्हाला काय वाटलं, काय आवडलं किंवा काय तुमचा अनुभव कसा राहिला, एक छोटासा व्हॉट्सॲप मेसेज करून मला पाठवा. नक्की सर. ठीक आहे. म्हणजे एक फीडबॅक बाबा येस येस. तुमचा अनुभव कसा होता हे मला व्हॉट्सॲपवर कळवा. बाकी मग तुम्हाला नक्की. जसं टप्प्याटप्प्याने मी सांगितलंय तसं तसं मला शेड्यूल पाठवा, तुमचा टेस्टचा येस सर. अनुभव पाठवा, तसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल पुढे. नक्की. तुम्हाला मी उद्या सकाळी टाइम टेबल, माझं जे शेड्यूल आहे डेलीचं ते हे करतो. नक्कीच, मी नक्कीच, झोपतो किती वाजता सकाळी ते सगळं. नक्कीच, नक्कीच. ओके अजित. ओके, ओके. ओके सर. बाय. गुड थँक्यू नाईट. थँक्यू सो मच. येस. मोस्ट वेलकम, मोस्ट ओके वेलकम. गुड नाईट. येस, गुड नाईट. यूपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.